आपण समुपदेशनाबद्दल माझा आवाज येतोय नीट? हो मॅडम. नाही नसेल येत तर सांगा, कारण इथे मध्ये मध्ये नेटवर्कचा आज इश्यू आहे जरा. मला सांगा समुपदेशन म्हणजे काय? मागच्याला आपण बघितलं थोडस. सांगा समुपदेशन म्हणजे काय? आपण संपादन केलेल्या ज्ञानाच्या आधारावर समोरच्या व्यक्तीला मार्गदर्शन करणे किंवा त्याच्या विषयाबद्दल त्याला थोडीशी सखोल माहिती देणे म्हणजे मार्गदर्शन, म्हणजे समुपदेशन. नाही, पण माहिती नाही देत आपण इथे. काय करतो आपण तेच म्हणजे जाणीवपूर्वक केलेलं संभाषण ज्याच्यामध्ये एखादा उद्देश असतो. बरोबर, अगदी बरोबर. किंवा मार्गदर्शनही म्हणता येईल. हा, मार्गदर्शनही म्हणता येईल, बरोबर. त्याची समस्या सोडवण्याच्या संदर्भाने येणारं जे मार्गदर्शन आहे ना, ते त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. तो जे काही समस्या घेऊन आलाय त्याचं निराकरण आपल्याला करायचंय. त्याच्यामध्ये किती कोण कोण समाविष्ट असतं? समुपदेशनामध्ये किती जण असतात? 2 जण. हा, कोण असतं? 2. एक असतो तो समुपदेशन करणारा आणि दुसरा असतो तो समुपदेशन ऐकून घेणारा. हा, समुपदेशन ऐकून घेणाऱ्याला काय म्हटलं जातं? लाभार्थी. हा, लाभार्थी. आता आपण समुपदेशनाची उद्दिष्ट बघितली होती, का करायचं समुपदेशन. तर ते एकदा आपण मागच्याला डिस्क्राईब केलं होतं. आपण फक्त एकदा ते वाचूया. अंतर्दृष्टी किंवा इन्साइट, समस्या सोडवणं, इतरांशी संबंध प्रस्थापित करणं, मानसिक शिक्षण. आता ह्याचे हे थोडं थोडं तुम्ही डिस्क्राईब करायचंय. जसा प्रश्न येईल ना त्याच्या अनुषंगाने आहेत. ऍक्च्युली एका प्रश्नामध्ये बरेचसे सब क्वेश्चन्स असतात, त्यामुळे एक एक 2-2 महिने तरी पास होतं. मानसिक शिक्षण, सामाजिक कौशल्य संपादन करणं, आत्मजागरूकता, स्वतःची स्वीकृती, स्वतःला आहे तसं ऍक्सेप्ट करणं, आत्मवास्तविकता, संज्ञानात्मक बदल, आत्मज्ञान, वर्तनात बदल आणि सक्षमीकरण. आता हे याचे समुपदेशनाचे प्रकार आहेत, तर ते आपण नंतर बघूया. आपण हे बघितलं होतं ना, चांगल्या समुपदेशकाचे गुण आपण बघितले होते. त्याचं स्वतःचं मानसिक आरोग्य चांगलं असलं पाहिजे, त्याला इतरांमध्ये स्वारस्य जो आपल्या समोर आलेला आहे तर त्याच्याबद्दल खरोखर त्याला स्वारस्य असलं पाहिजे. किंवा पैशांसाठीच नुसतं समुपदेशक पैसे घेतातच, पण नुसतं पैसे घेणं, कमवणं हाच उद्देश नसून त्या समोरचा जो व्यक्ती आलाय त्याच्याबद्दल त्याची प्रॉब्लेम खरोखर सॉल्व्ह करायचे ही कळकळ त्याच्याकडे असली पाहिजे. सहानुभूतीची क्षमता असली पाहिजे. वैयक्तिक कळकळ, बिनशर्त सकारात्मक शुभेच्छा असल्या पाहिजे. अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड्स. स्वतःची जागरूकता असली पाहिजे. स्पष्टता, सहिष्णुता. हे ऍक्च्युली टॉलरन्स ऑफ एम्बिग्युटी याचं मराठीत केलंय, ते थोडस विचित्र वाटतं. आणि ओपन टू चेंज, बदलण्यासाठी तो खुला असला पाहिजे. म्हणजे त्याच्या सुद्धा काही संकल्पना असतात, त्यांनी बदलायला लागतात. समोरचा जसा येतो त्याच्या म्हणजे एक आपल्या डोक्यामध्ये आहे तेच घेऊन पुढे नाही चालता येत. समोरचा येतोय, अचानक काही गोष्टी घडत असतात आणि त्याच्यानुसार थोडा बदल करून आपल्याला पुढे जायला लागतं. तर समोरच्याला जर आपण सल्ला देतोय किंवा समोरच्याकडनं त्याला समुपदेशन करतोय, तर म्हणजे ते चेंज त्याला होता आलं पाहिजे स्वतःच्या ह्याच्यामध्ये. शब्दकोश त्याचा चांगला असला पाहिजे. म्हणजे चांगला शब्दकोश काय सांगता येईल याच्यात? चांगला शब्दकोश मध्ये आपण बघितलं होतं, चांगला शब्दकोश मध्ये व्होकॅब्युलरी. आपण म्हणजे उदाहरण देऊ शकाल?
उदाहरण देऊ शकाल का? तर समजा मी तुम्हाला शिकवते आणि किंवा हे असं करा, ते तसं करा. असं जर तुम्ही सांगितलं, तर तो ऐकेल का समोरचा माणूस? नाही ऐकणार ना. बरोबर? त्याला सॉफ्टली तुम्हाला बोलायला पाहिजे आणि जे शब्द आपण वापरतो ना, ते जपून वापरायला लागतात. म्हणजे समोरच्याशी बोलताना. ते डायरेक्टिव्ह म्हणजे अ, त्याला आपण सूचना देतोय असे नसावे. हं? लाभार्थीचं मन दुखवलं नाही गेलं पाहिजे अशा शब्दात बोललं हां. पाहिजे. हां, म्हणजे आपण त्याला आज्ञार्थी आपण शब्द म्हणतो ना, तसे नसले पाहिजेत. हे आपण असं करून बघूया का? हे असं तुम्हाला जमेल का? मग तुमचं काय म्हणणं आहे? किंवा असं म्हणजे त्याच्याकडून काढून घेताना सॉफ्टली आणि चांगले शब्द वापरायला पाहिजे. तर ते त्याला त्याच्या म्हणजे हृदयापर्यंत भिडणारे शब्द हे असले पाहिजेत आणि ते भिडण्यासाठी तुम्हाला सुद्धा सॉफ्टली त्याच्याशी बोलायला लागतं. हं. चुका मान्य झाल्या म्हणजे नुसता शब्दकोश असूनही चालत नाही. तुम्ही त्याच्याशी खूप सॉफ्टली बोलायला लागता. चुका मान्य झाल्या चुका झाल्या तरी त्या मान्य करायला पाहिजे. म्हणजे एखादी तुम्ही संभाषण करताना तुमच्याकडून चुकून काहीतरी बोललं गेलं, तर ती चूक तुम्ही तेव्हाच्या तेव्हा तुम्ही मान्य केली पाहिजे. हं. कारण तुम्ही थोडक्यात जर तुमचं ॲक्सेप्टन्स असेल, तर समोरचा माणूस स्वतःच्या चुका ॲक्सेप्ट करणार आहे. कळलं का? कारण थोडक्यात थोडक्यात हां, चांगल्या व्यापाऱ्याचे जे गुण असतात, तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ, अगदी, हे गुण अगदी, अगदी, हे अगदी. ठेवले पाहिजे. हां, तोंडात साखर डोक्यावर बर्फ. अगदी बरोबर. कारण दुसऱ्याचं ऐकून घेणं सोपी गोष्ट नाहीये. आपल्याला बऱ्याच वेळेला कसं असतं ना, आपलंच सांगायची सवय असते. मी कसं केलं, मी काय केलं, म्हणजे ते मी असतं. काउन्सिलरमध्ये त्यांनी तोंडाला पट्टीच लावायची असते सुरुवातीला. त्यांनी फक्त त्या समोरच्याचं ऐकून घ्यायचं असतं आणि जर समोरचा बोलतच नसेल, तर त्याला उपयुक्त करायचं असतं बोलण्यासाठी. कारण बोलल्याशिवाय त्याच्या समस्या काय आहेत त्या तुम्हाला समजणार नाही. पहिलं पहिलं आपल्याला समजतं त्याच्या बिहेवियर मधून म्हणजे तो कसा बसलाय. तर समजा एखादा व्यक्ती येऊन बसली किंवा एखादी स्त्री येऊन बसली, तर ती अंग चोरून बसलीये का? का आरामात बसलीये? मग तिचा चेहरा चेहरा कसा आहे? त्या व्यक्तीचे एक्सप्रेशन कसे आहेत चेहऱ्यावरचे? बरोबर? ती बावरली आहे का? इकडे-तिकडे बावरल्या नजरेने बघते का? बरोबर? किंवा तिच्या जवळ कधी-कधी बरोबर आधी सुरुवातीला व्यक्ती असतात. नंतर आपण एकट्याशी बोलतो. किंवा तर मग त्यावेळेला त्या जवळच्या व्यक्तीमध्ये ती विश्वास दिला, की ती गेली तर बरं आहे, हे फिलिंग तिच्याकडे आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा तिच्या बॉडी लँग्वेज आधी आपण नोटीस करायची असते. जसं डॉक्टर लोकं तुम्ही कसं आतमध्ये असलात रूममध्ये तरी बाहेर कोण खोकतंय याच्याकडे तुमचं म्हणजे कान असतात बरोबर? आणि मग आल्यावरती तुम्हाला कळतं, की त्याच्या खोकल्याची कशी फ्रिक्वेन्सी आहे, आता कसा आहे, थांबलाय का? की मधून-मधून येतोय किंवा असं हे सगळ्या गोष्टी आपण त्याच्या बॉडी लँग्वेज वरून कळतं लगेचच आपल्याला. तसंच हे इथे आहे. बॉडी लँग्वेज झाली, की मग तो बोलतो किती? त्याला बोलतं करायचं असतं. मग तो प्रॉब्लेम सांगताना तो मूळ प्रॉब्लेम कधी सांगतच नाही. तो इतकं फापट पसारा सगळं सांगतो. मग नंतर त्याला हळू तुम्हाला त्या मुद्द्याकडे आणायला लागतं, की "अरे बाबा नक्की प्रॉब्लेम काय आहे?" म्हणजे ते शोधून काढायला लागतं. हं. तसं म्हणजे ते ह्या सगळ्या आता याच्यामध्ये त्या समुपदेशकाचं कौशल्य मात्र असतं. प्रभावी अ, परस्पर कौशल्य, निरोगी सीमा राखण्यास सक्षम म्हणजे आता अ, तुम्हाला दोघांमधलं जे बॉन्ड म्हणजे काय म्हणूया, की अ, पण ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीशी बोलतो, त्यावेळेला आपली सीमा प्रत्येकाने आखून घेतलेली असते, की कुठल्या सीमेच्या बाहेर तुमचे शब्द नाही गेले पाहिजे. हं. आपल्या घरातल्या व्यक्तींबद्दल बरोबर बोलणं ही वेगळी गोष्ट असते. पण आपण बाहेरच्या व्यक्तींशी ज्यावेळेला बोलतो, त्यावेळेला आपण अ, ठराविकच शब्द वापरतो किंवा एका बाउंडरीच्या बाहेर त्याच्याशी बोलायला जात नाही. हो की नाही? म्हणजे आपले नातेवाईक सुद्धा असेल, तर तो कोणत्या ग्रेडचा नातेवाईक आहे? म्हणजे काय, की आपल्यापेक्षा वरिष्ठ असेल, तर आपण एक सीमारेषा आखून घेतलेली असते. काय? तर त्याला आपण नेहमी काय म्हणूया, की मान-सन्मान देऊन तसे शब्द आपण वापरतो. हो की नाही? तर ती सीमारेषा आपली आखलेली असते मनामध्ये, की आपण त्यांना मान-सन्मान देऊन बोलायचंय. मित्र असेल,
तर आपण मित्रांमध्ये सीमा नसते. आपण अगदी काहीही त्यांच्याशी बोलू शकतो. आपल्यापेक्षा लहान असतील तरी सुद्धा आपण थोडं सांभाळून बोलत असतो. तसंच आणि हे आपलं नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणींबद्दल झालं. पण ज्यावेळेला तुम्ही व्यावहारिक जगामध्ये जाता, त्यावेळेला समजा बॉस आणि एखादा एम्प्लॉयी असेल, तर त्यांची बोलण्याची एक वेगळी पद्धत असते. बरोबर? तसं इथे सुद्धा तुम्हाला जो कोणी आपल्याकडे म्हणजे समुपदेशन घ्यायला आलेला आहे, तर त्या व्यक्तीशी सुद्धा बोलताना एक तुमची सीमारेषा आखून तुम्ही घेतली पाहिजे. आणि हळू-हळू, हळू त्याच्याशी अ, विश्वास संपादन होईल आपल्याबद्दल त्याच्या मनात, अशा प्रकारे तुम्ही त्याच्याशी बोलायचं असतं. हं. आणि संवेदनशील आणि सर्व संस्कृतींचा आदर हे आपण बघितलं. त्याच्यानंतर विनोदाची भूमिका आपण कधी-कधी फारच सीरियस वातावरण झालं आणि खूपच टेन्शनमध्ये गेला, तर मग थोडं हलकं-फुलकं वातावरण करायचं असेल, तर एक डी-जे मारले, थोडेसे जोक काहीतरी केलं फालतू जोक की त्याच्याने त्याला हसू येईल किंवा अशा प्रकारे म्हणजे वातावरण हलकं-फुलकं करायचं की ज्यायोगे तो थोडासा स्ट्रेसमधून बाहेर येईल आणि बोलता होईल. हं. म्हणजे एकूण याच्यामध्ये समुपदेशकाचा कस मात्र पणाला लागतो हे तुमच्या लक्षात येईल. व्यक्ती म्हणून कस खूप पणाला लागतो कारण का त्याला खूप शांत राहायचं असतं. पण समोरच्याला बोलतं करून त्याच्याकडनं माहिती काढून घ्यायची असते. बरोबर? हे त्याचं खरं-खरं काम असतं आणि मग त्याच्यानंतर त्याच्याकडनं माहिती काढून घेतल्यानंतर त्यालाच उद्युक्त करायचं असतं. म्हणजे त्याला जे मार्गदर्शन करायचं तो डायरेक्ट असं नाही मार्गदर्शन करू शकत. जसं आपण एक्झाममध्ये आता मी तुम्हाला म्हटलं, हा प्रश्न आहे याला ही उत्तरं लिहायची, ही उत्तरं लिहायची. असं त्याला नाही सांगू शकत आपण. बरोबर? त्याला कसं सांगणार आपण? म्हणजे तो समुपदेशक की बाबा मग तू आपण हे असं करून बघूया का? तुला काय आवडतं? किंवा काय? एखादा डिप्रेशनमध्ये गेलेला मुलगा असेल आणि मग त्याचं डिप्रेशनचं नक्की कारण काय आहे? आता तो 9वी-10वीतला मुलगा आहे तर तो परीक्षेच्या अभ्यासाने डिप्रेशनमध्ये गेलाय? का एखादं काहीतरी त्याचं प्रेमप्रकरण आहे म्हणून तो गेलाय? आता त्या वयातही हल्ली प्रेमप्रकरणं होतात किंवा घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून गेलाय. म्हणजे हे सगळं तुम्हाला आधी कारणं तुम्हाला किंवा त्याचा कॉन्फिडन्सच लो आहे. म्हणजे हे सगळं आधी तुम्हाला त्याच्या बोलण्यातनं त्याची कारणं तुम्हाला शोधून काढायला लागतील. आणि मग ती कारणं शोधून काढून मग त्याच्या आवडी काय आहेत बाबा ते तुम्हाला बघायला लागेल. मग त्याच्यानंतर त्याला चांगलं काम करण्यासाठी, उद्युक्त करण्यासाठी मग हळू त्याला मार म म्हणजे सुचवायला लागेल काही गोष्टी. पण याच्यामध्ये काही सेशन्स जातात. ती समोरची व्यक्ती कितपत बोलते तुमच्याशी मोकळेपणाने त्यावर या गोष्टी सगळ्या अवलंबून असतात, की एका सेशनमध्ये नाही फायदा होत बऱ्याच वेळेला 2, 3, 4, 5 सेशन्स घ्यायला लागतात. समोरचा व्यक्ती कसा तुमच्याशी ओपन अप होतो त्याच्यावर हे सगळं डिपेंड असतं. आता हे इथपर्यंत तुम्हाला समजलंय? कसं म्हणजे संभाषण असतं आणि कशा स्वरूपाचं असतं? हं? का अजून याच्याबद्दल काही तुम्हाला शंका आहेत? सांगेल का कोण? नाही मॅडम, समुपदेशांवर काही शंका नाही. म्हणजे कसं असतं, त्याचं स्वरूप काय आहे हे नक्की समजलं? समुपदेशन आता हा. प्रश्न तुम्हाला 2च प्रकारचे विचारतात. समुपदेशन म्हणजे काय आणि त्याचं स्वरूप कशा प्रकारचं असतं वगैरे हा एक प्रश्न येतो आणि बऱ्याच वेळेला मनोरुग्णांसाठी समुपदेशन कशा प्रकारचं कराल किंवा योगिक समुपदेशन कसं केलं जातं, अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न येतात. पण जरी प्रश्न हेच येत असतील, पण वेगळे पण विचारू शकतात एखाद्या वर्षी, हो की नाही? तर पण हा. मग ते पण नक्की आपल्याला जर विषय समजून घ्यायचा असेल, तर ते कशा प्रकारे केलं जातं, हे आपल्याला माहिती हवं. निदान थोडं. कारण आपण काउन्सिलिंगचा काय फुल कोर्स करत नाही आहोत. त्याची थोडक्यात आपण इथे माहिती घेतो आणि त्याची सांगड आपण योगाशी आपण कशी योगामधून कसं समुपदेशन केलं जाईल, आपल्यासाठी तो जास्त महत्वाचा भाग आहे. हं. आता समुपदेशन करण्यासाठी असलेली जागेची मांडणी कशी असली पाहिजे? म्हणजे आपण म्हणतो की नाही, की एखाद्या ठिकाणी गेल्यावरती त्याचं आता किचनमध्ये गेल्यावरती तुम्हाला काय अपेक्षित आहे? की किचनचा ओटा कुठे असेल किंवा सिंक कुठे आहे किंवा काय भांडी-कुंडी कुठे, त्याची ठेवण कुठे हे सगळं बघतो. मंदिरात गेल्यावर मूर्ती कुठे आहे, गाभारा कसा आहे, त्याच्यानंतर बाहेरचा मंडप कसा आहे, घंटा कुठे लावली आहे, लोकांना बसायची सोय कशी केली आहे. म्हणजे हे सगळं आपण
बघतो. दवाखान्यात गेल्यावरती एक दवाखाना म्हणजे त्या ठिकाणी गेल्यावरती तिथलं एक त्या जागेचा आपण म्हणूया की ठेवण एक असते, हो की नाही? तसं आणि त्याचा इम्पॅक्ट तिथे येणाऱ्या लोकांवरती होत असतो. किचन मध्ये गेल्यावरती लगेच तुम्हाला वाटलं पाहिजे की हाताला सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. म्हणजे देवाऱ्यात मंदिरामध्ये गेल्यावरती तुम्हाला पवित्र वाटलं पाहिजे. त्या दृष्टीने सगळी निर्मिती, वातावरण निर्मिती असते आणि शिवाय त्या देवाच्या पावित्र्य हे असतंच, हो की नाही? तर ते आपोआप त्या जागेतून तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या मनावरती इम्पॅक्ट करत असतात. तसं आता इथे समुपदेशन करायचं आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा एक ठराविक तुम्ही व्यवस्थित त्या जागेची मांडणी केली आणि तर मग तिथे गेल्यावरती लोकांना बरं वाटतं, हो की नाही? म्हणजे कारण का लोक समस्या घेऊन आलेले असतात, तर त्यांना पहिलं त्यांचं तिथे गेल्यावरती त्यांना आधी हुश वाटलं पाहिजे. नाहीतर आपण कुठे आलो, काय हे असं वाटायला नको, हो की नाही? काही-काहींच्या आपण घर जरी म्हटलं, तरी काही-काहींच्या घरामध्ये गेल्यावरती आपल्याला थोडंसं दबल्यासारखं होतं, हो की नाही? आणि काही-काहींच्या घरामध्ये गेल्यावरती एकदम मोकळं-चोकळं वाटतं, हो की नाही? तर ते का असतं? तिथल्या लोकांच्या विचारांवरती असतं, तिथल्या घराची मांडणी कशी आहे त्याच्यावरती असतं. या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट हा आपल्या मनावरती होत असतो. तर आता इथे ज्यावेळेला काउन्सिलरकडे गेलं, तर तिथे त्याचा म्हणजे भिंतींचा रंग हा जो कसा असला पाहिजे, की फ्रेश असला पाहिजे. तिथे गेल्यावरती छान वाटलं पाहिजे. हं. अंधाऱ्या खोली आहेत, काहीतरी गूढ वाटतंय, अशा प्रकारचं नसावं. फर्निचर आणि खोलीचं डिझाइन हे चांगल्या प्रकारचं असावं, की बसताना समुपदेशक बसलाय आणि समोर म्हणजे ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा त्या खूप इफेक्टिव्ह असतात. समोर ज्यावेळेला एखादा सल्लार्थी बसलेला आहे, तर त्यांच्यामधलं ठराविक डिस्टन्स पाहिजे. कारण का तो समोरचा काहीतरी पुटपुटणार, तोंडातल्या तोंडात बोलणार, तर ते ऐकायला पण आलं पाहिजे. त्याची बॉडी लँग्वेज तुम्हाला दिसली पण पाहिजे. खूप लांब कुठेतरी बसलाय असं नाही चालणार, हो की नाही? किंवा अंगचटीला येऊन शेजारी बसवलंय, कसा तो कम्फर्टेबल होणार? नाही होणार, हो की नाही? तर ते जे बरोबर अंतर आहे, तर ते डिस्टन्स त्यांनी तेवढं मेंटेन केलं पाहिजे. त्यानुसार रूमचं डिझाइन असलं पाहिजे. प्रकाश योजना नीट असली पाहिजे. व्यवस्थित उजेड त्या रूममध्ये असला पाहिजे. नंतर स्मेल आल्यावरती अ, एकदम खूपट वास येतोय वगैरे अशा प्रकारची रूम नको. कारण हल्ली एसीज असतात. बऱ्याच ठिकाणी कसं असतं, आता मुंबईमध्ये तर कसं असतं, छोट्या-छोट्या जागा असतात आणि छोट्या जागांमध्ये आतमध्ये बाहेरून घाण असतं आणि आतमध्ये चकाचक असतं. पण मग तो कुबटपणा एक येऊ शकतो सारखं एसी असल्यामुळे. तर ते सुद्धा तुम्हाला बघायला पाहिजे, की आतमध्ये एखादा रूम फ्रेशनर लावला पाहिजे किंवा फुलं लावलेली आहेत. मग तर त्याचा सुगंध येतोय. आपोआप मन प्रसन्न होतंय. म्हणजे या छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये केलेला असला पाहिजे. बाहेरचे आवाज खूप यायला नको, हो की नाही? आणि एकमेकांचा आवाज एकमेकांना व्यवस्थित ऐकू जाईल एवढ्या डिस्टन्सवर ते असले पाहिजे. बाहेरचं डिस्टर्बन्स तिथे जास्त नको. खोलीतलं टेम्परेचर हे व्यवस्थित असलं पाहिजे. फार थंड, फार गरम असं नको. म्हणजे घामाघूम होतोय म्हणजे व्यक्ती स्वतःच्या म्हणजे मला घाम येतोय आणि मी अनकम्फर्टेबल झाले तर मी काय बोलणार? म्हणजे ही कंडिशन नको किंवा एसी खूपच थंड आहे, तर ती व्यक्ती कुडकुडते आणि मग ती काही बोलू नाही शकणार, हो की नाही? तर हे सगळं त्याच्या बॉडी लँग्वेज वरून तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या कळल्या पाहिजे. हं. नंतर म्हणजे आता मला गार लागतं म्हणून मी एसी फुलवर ठेवलंय असं नाही चालत. म्हणजे दोघांमधलं अंतर ते मी मगाशी सांगितलं, की दोघांमधलं अंतर हे व्यवस्थित असलं पाहिजे, की ज्याच्या योगे संभाषण हे इफेक्टिव्ह होऊ शकलं पाहिजे. हे आपण नंतर घेऊया. आपण आतापर्यंत जे काही केलंय ते तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे? आतापर्यंत जे काही केलंय ते समजलेलं आहे ना? आपण थोडं पुढे जाऊया. हो, समजलंय. हां. आता तुम्हाला योगाच्या अ, कशा प्रकारे कारण आपण जे बोललो ना, तेच या सगळ्या पायऱ्यांमध्ये येणार आहे. बरोबर? तर ते आपण म्हणजे जसा वेळ मिळेल तशा प्रकारे ते कंप्लीट करूया. घ्यायचं सगळंच आहे. पण योगाशी संबंध आहे ना, तर तो आपण इथे
बघूया. मला सांगा योगाच्या व्याख्या कोणत्या आहेत? योगाच्या व्याख्या कोणत्या आहेत? योगाच्या व्याख्या अरे डिप्लोमा लेवलचा प्रश्न आहे. PA ला किंवा डिप्लोमा. योगाच्या व्याख्या सांगा फटाफट. योगश्चित्तवृत्ती निरोधः महर्षी पतंजली. योगः समाधिः महर्षी व्यास. हो. योगः कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय शुद्धोऽस्मो भूत्वा समत्वं योग उच्यते. श्रीमद्भगवद्गीता. बरोबर. अजून उपनिषदातले नाही तात्पर्य 28. अजून कोण सांगेल? कौशलम. हा योग कर्मच कौशलम. आणि योग वसिष्ठ मधल्या राहिल्या ना. अभ्यास तर छान आहे सगळ्यांचा, एकदम मस्त अभ्यास आहे. चला सांगा पटापट. ठीक आहे. आता आपण बऱ्याचशा व्याख्या तर तुम्ही सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये योग मनप्रशमन उपाय इति योग हा मनाला शांत करण्याचा उपाय म्हणजे योग आहे. आणि अजून एक त्यांनी सांगितले काय की संसारोत्तरणे युक्तिर्योग शब्देन कथ्यते. म्हणजे संसारातून तुम्हाला तरुण जायचं असेल तर त्याची युक्ती जी आहे म्हणजे तरुण जायचा तुम्हाला मार्ग जो आहे तर त्याला योग असं म्हटलं जातं. म्हणजे ही तुम्ही विचार करा हे आपल्यासाठी आहे की नाही. म्हणजे आपल्यासारखी जी संसारी लोक आहेत तर त्याच्यातून सुद्धा तुम्हाला तरुण जायचं असेल तर तुम्हाला कशाचा मार्ग अवलंबायला पाहिजे तर योगाचा मार्ग अवलंबायला पाहिजे. तर योगाचा अर्थ काय आहे? योग शब्द कसा झालाय? यू त्या धातूपासून योग हा शब्द तयार झाला. बरोबर. त्याचा अर्थ काय आहे? युज म्हणजे जोडणे. अजून कोण बोलत होतं? युज धातूपासून संयोग असा अर्थ आहे. जे आता ह्या ज्या बेसिक योगाचा संबंध, आता कुठलाही प्रश्न कुठल्याही टॉपिक वरती योगाशी संबंध येतो थेरपीमध्ये किंवा काय, तर तुम्ही जे प्रस्तावना लिहिता ना त्या प्रस्तावनेमध्ये अशा 1-2 व्याख्या किंवा त्याचा अर्थ हा तुम्हाला म्हणजे प्रस्तावना लिहिणं अपेक्षित असतं. बरोबर. तर आता पुढे जाऊया. आपण योगश चित्तवृत्ती निरोध आपण बघितलं. तर त्याचं पहिलं सूत्र काय आहे? हे कशातलं योगश चित्तवृत्ती निरोध कुठल्या? महर्षी पतंजली पहिला पाठ समाधी पाठ. महर्षी पतंजलींनी रचला आहे पण ग्रंथ कुठला? योग ग्रंथ. योग दर्शन. पातंजल योग दर्शन. बरोबर. हो. हा पहिलं सूत्र काय आहे? अथ योगानुशासन. दुसरं सूत्र योग चित्तवृत्ती निरोध. तिसरं तदा द्रष्टु स्वरूपेव स्थानम. अवस्थानम. आता ह्या पहिल्या 3 सूत्रांमध्येच त्यांनी सगळं सार सांगून टाकलंय. बरोबर आहे की नाही? अथ योगानुशासनम. आणि आता अनुशासन आपण जर इथे आपल्यासाठी विचार केला, संसारी माणसांसाठी जर विचार केला तर इथे अनुशासन सांगितलंय. अनुशासनाचा अर्थ काय होतो? पतंजलींनी सांगितलेला आपण थोडासा बाजूला ठेवूया. अनुशासनचा अर्थ काय होतो?
नियम. नियमितपणा मॅडम. नियम. नियमितपणा, शिस्त, बरोबर हा. हो की नाही? शिस्त. अनुशासन म्हणजे ऍक्च्युली मागोवा घेणं. मागोवा घेणं आपण थोडस शिस्त किंवा तर ती आपल्या आयुष्यामध्ये जर शिस्त असेल तर मला सांगा प्रॉब्लेम्स येतील का? नाही देणार. नाही येणार ना. मग आता आपण काउन्सिलिंगचा विचार करतो हो की नाही? मग ही शिस्त सगळ्याच बाबतीत असते की नाही हो? प्रत्येक गोष्टीत असते. प्रत्येक गोष्टीत असते आणि म्हणजे प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक गोष्ट हो की नाही? लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत आणि ते जे काम स्त्री पुरुष सगळे आणि ते जे काम करतात त्याच्या संदर्भात सगळ्याच गोष्टींमध्ये शिस्त फार महत्वाची असते. पण विद्यार्थी जर घेतलं तर विद्यार्थ्यांना अभ्यास नाही होत म्हणून डिप्रेशन मध्ये जातात. तर त्यांनी जर वेळेवर अभ्यास करण्याची शिस्त पाळली तर त्यांना हे प्रॉब्लेम येणार नाही. आयुष्यामध्ये वेळच्या वेळी किंवा ऑफिसमध्ये म्हणा किंवा घरामध्ये म्हणा तुम्ही वेळच्या वेळी कामं करण्याची सवय लावली तर नंतर जे प्रॉब्लेम्स येतात ते तुम्हाला येणार नाही. ज्यावेळेला तुम्ही जेवढे पैसे कमवता, फायनान्शियल क्रायसिस होतात त्यावेळेला तुम्ही जेवढे पैसे कमवता त्याच्यातला एक 10% भाग तुम्ही सेव्ह केला आणि बाकीच्या भागामध्ये तुम्ही जर आपला संसार चालवण्याची सवय ठेवली तर 10% भाग, मग तो कितीही असू दे, पगार कितीही असू दे, किती कमी आणि किती जास्त असू दे, तो भाग जर तुम्ही तुमचा सेव्ह केला तर तुमच्या अडीअडचणीला निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. मग ही सवय, ही शिस्त ही तुम्हाला सुरुवातीपासून तुमच्या अंगी जर तुम्ही बाणवली, कठीण असतं पण ती बाणवली तर ती तुम्हाला सगळ्या एरियांमध्ये लागते. म्हणजे मी असं म्हणते की जर आळस तुम्ही एका गोष्टीमध्ये आळस केला ना तर तुम्ही बघा म्हणजे आता लेक्चरला 5 मिनिटं उशिरा येणं किंवा 2 मिनिटं 3 मिनिटं 5 मिनिटं चला चालतंय अजून काय सुरू होत नाही हं तर हे एका ठिकाणी तुम्ही उशीर केला तर आयुष्यात तुम्ही बऱ्याच ठिकाणी उशिरा पोचता. ट्रेनला उशिरा पोचता, ठीक आहे कुठे चाललीये पण मग जिथे जाणार असते तिथे बरोबर तुम्ही आधी जाता म्हणजे अगदीच अडतं तिथे जाता तुम्ही. पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही विचार करून बघा बरीच कामं आपण अशी उशिरा उशिरा करत असतो आणि मग ती सवय तुम्हाला लागते आणि मग केव्हा तरी असा जोरदार फटका बसतो की मग त्यावेळेला वाटतं की अरे का बरं आपण नाही लवकर वेळेवरती सगळी कामं केली. पण मग आपोआप येत नाही सगळ्या गोष्टी त्या आधीपासून तुम्हाला अंगी बाणवायला लागतात. म्हणजे तुमच्या अंतिम समयी राम म्हणायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला आयुष्यभर तुमच्या राम तोंडात पाहिजे तर तो अंतिम समयी तुम्हाला येणार आहे ना तोंडात राम. नाहीतर काय म्हणायचं हेच तुम्ही विसरून जाल. बरोबर आहे की नाही मीच म्हणते ते. तर आता आपण योगाच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर इथे आपण ह्या व्याख्या आपण बघितल्या तर ह्या व्याख्यांमधून आपल्याला कळतं की संसारासाठी उपयुक्त सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही योगातूनच तुम्हाला सगळ्या गोष्टी साध्य होणार आहेत. आता ते कसं ते आपण बघूया. आता कुठलीही गोष्ट आपल्याला समुपदेशनाचा अभ्यास करायचा आहे तर त्याच्यासाठी आधी तुम्हाला योगाची फिलॉसॉफी माहिती पाहिजे. योग म्हणजे काय माहिती पाहिजे. योगामध्ये काय काय सांगितलेलं आहे की ज्याचा उपयोग करून तुम्ही नंतर पुढे त्याचा उपचार करण्यासाठी तुम्ही वापर करणार आहात तर त्या गोष्टी आधी तुम्हाला इथे नमूद करायला पाहिजे. कारण योगाची जोड आपण योग तर एवढा मोठा ग्रंथ आहे योग दर्शन आहे ते बरोबर पण त्या दर्शनातलं तुम्ही काय वेचून काढायचंय की ज्याची सांगड तुम्ही इथे समुपदेशनासाठी घालणार आहात ते इथे महत्वाचं आहे. मग इथे त्याच्यासाठी आपण योगाचा अर्थ सांगितला जोडणं. आता जोडणं तर इथे सगळं जोडायचा विचार करतो आहोत आपण. नंतर संसारातून तरुण जाण्याची युक्ती म्हणजे योग आहे असं म्हटलेलं आहे. चित्तवृत्तीचा निरोध. आपण ह्या ज्या सगळे लोक प्रॉब्लेम्स घेऊन येतात त्या कशाशी संबंधित असतात मला सांगा. चित्ताशी म्हणजेच मनाशी. मनाशी संबंधित असतात. शारीरिक हा. व्याधीने त्रस्त जरी लोक आली समजा तरी सुद्धा शारीरिक व्याधी म्हणजे मला समजा कॅन्सर झालाय किंवा मला काहीतरी असा असाध्य रोग झालाय आणि मला त्याचा मानसिक त्रास होतोय तर जरी व्याधी झालेली शरीराला असली तरी त्रास हा मानसिक असतो हो की नाही. आणि हा सगळे हे समुपदेशन आहे तर हे मनाच्या लेवलवरती म्हणजे मानसिक असतं पण सोडवायचं बुद्धीच्या लेवलवरती आहे. कळतंय तुम्हाला. मानसिक त्रास घेऊन लोक येतात पण समुपदेशन हे काय असतं
बुद्धीच्या आधी तुम्हाला पटवून द्यायला लागतं. पटवून घेणं आणि पटवून देणं हे बुद्धीच्या स्तराचं काम आहे ना. बुद्धीचं काम आहे की नाही? एखाद्याचं समजून घेतो हे मनाचं काम आहे का? नाही. तुम्ही विचार, आता मी जे काही बोलते ते समजून घेता, ते तुमच्या बुद्धीला पटतंय. मग ते आधी बुद्धीला पटतं, मग मनात उतरतं किंवा मनाला भिडतं आणि पण ते उतरतं बुद्धीमध्ये, की नाही? हे कळतंय? विचार आपण विचाराचा संबंध कशाशी असतो? बुद्धीशी. चित्ताशी आणि मनाशी. नाही, बुद्धीशी असतो. विचार येतो हा तुमच्या बुद्धीतून. म्हणजे हे विचाराचा बुद्धी. आता एखादी गोष्ट करायची, आपण योगामध्ये पण म्हटलेलं आहे, निश्चयात्मका बुद्धी. म्हणजे हे करायचं की नाही हे जे ठरवलं जातं, हे कोण ठरवतं? एखादं गोष्ट करायची की नाही मन ठरवतं का बुद्धी ठरवतं? बुद्धी बुद्धी बुद्धी. बुद्धी तद असं ठरवतं. त्यांनी बुद्धी. बरोबर. म्हणजे विचार एक 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 सेकंद जरा एंट्री आलंय मिनिट. विचाराचा संबंध आपला बुद्धीशी असतो. बरोबर आहे की नाही? एवढं तुम्हाला समजलंय? हो. मग आता इथे आपण समुपदेशनाचा विचार करतो आहोत, तर मग इथे संबंध कशाचा येणार आहे? मन आणि बुद्धी. बुद्धी आणि मन. म्हणजे जे येतात ते प्रॉब्लेम्स घेऊन येतात, ऍक्च्युअली मनाशी संबंधित असतात. डिप्रेशन म्हणा, काही म्हणा, काही म्हणा, काही म्हणा, आणि त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावरती पण झालेला असतो. असे प्रॉब्लेम ते घेऊन येतात आपल्याकडे, आणि जो म्हणजे समुपदेशकाकडे. आणि समुपदेशक बुद्धीच्या स्तरावरती त्यांना आधी तो डोक्यात विचार घालतो. त्यांच्या डोक्यातले विचार आहेत जे ते बाजूला करायला लावतो. म्हणजे हे त्याचंच केलंय समुपदेशकाचं. आणि मग त्याला पटेल असं त्या गोष्टी त्याच्याकडनं करून, म्हणजे समजावून सांगतो आणि त्याच्याकडनं त्या गोष्टी करून घेतो. तो समोरचा व्यक्ती तेव्हाच करणार आहे ते जेव्हा त्याला ते पटणार आहे, किंवा जेव्हा त्याला वाटेल चला हा म्हणतोय तर करून तर बघूया. म्हणजे हे आधी त्याला पटलं पाहिजे. ते पटतं कुठे? बुद्धीच्या स्तरावरती. इथपर्यंत आपल्याला व्यवस्थित समजलंय बुद्धीच्या स्तरावरती? हो. आता आपल्याकडे अंतःकरण चातुष्ट सांगितलेलं आहे, हो की नाही? काय आहे बरं अंतःकरण? कोणी सांगितलं अंतःकरण चातुष्ट? मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. कोणी सांगितलं हे? म्हणजे शंकराचार्य. बोला, कोण बोलताय? नाही, तेच सांगणार होते मी. मन, बुद्धी, चित्त आणि मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. तर याच्यामध्ये म्हणजे हे अंतःकरण चातुष्ट, पण आपण ह्या सगळ्यांना एकत्रितरित्या मनच म्हणतो की नाही? माझ्या मनात असा विचार आला. आता मनात आणि विचार, हो की नाही? म्हणजे आपली बोलण्याची पद्धत कशी असते बघा. लक्षात येतंय? हे सगळ्याला आपण एकत्रितरित्या आपण मनच म्हणतो नॉर्मली. पण हे अंतःकरणाचे 4 भाग आहेत, की ती कार्य 4 वेगवेगळी आहेत असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. पण आपण इथे याला एकत्रितरित्या मनच असं संबोधतो. आपण आता हे अथयोगानुशासन मगाशी आपण बघितलं, की अनुशासन ही आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे ते शिस्त ही आपली असली पाहिजे. पण याच्यामध्ये पतंजली ऋषींनी काय सांगितलंय, की तुम्हाला आता योग म्हणजे तुम्हाला योग म्हणजे काय त्यांनी ते दुसऱ्या सूत्रामध्येच सांगून टाकलंय. आणि ते केल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होणार आहे तेही त्यांनी सांगून टाकलंय. ते त्यांनी 3ऱ्या सूत्रामध्ये सांगितलंय, तदाद्रष्टू स्वरूपैव स्थानम. बरोबर? तर आपण याच्यामध्ये योग अनुशासनम हा मी म्हणजे अर्थ सांगते, की याचा अर्थ आपण कसा आयुष्यामध्ये घ्यायचा, की आपण नेहमीच्या आयुष्यामध्ये आपण अनुशासन हे असलंच पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. आता चित्तवृत्ती त्यांनी इथे म्हटलेलं आहे, योग चित्त वृत्ती निरोध. तर त्या चित्ताच्या वृत्ती किती आहेत? 5. 5. कोणत्या आहेत त्या? प्रत्यक्ष, विपर्य, विकल्प, निद्रा आणि स्मृती.
प्रत्यक्ष, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. सूत्र तुम्हाला पाठ आहेत? वृत्तयः पंचतयः क्लिष्टा क्लिष्टा. बरोबर. पुढे. प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतयः. हम्म. प्रत्यक्ष अनुगाम प्रत्यक्ष अनुनागाम प्रमाणाने. किती आहेत? प्रमाण किती आहेत? प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. बरोबर आहे की नाही? प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम 3 प्रमाण आहेत. हा. मग ते प्रत्यक्षानुमान आगम प्रमाण याचे फोड करून तुम्ही सांगितली तरी चालते. विपर्यय विपर्यय विकल्प निद्रा स्मृती. विपर्ययाचे सूत्र काय आहे? विपर्यय मिथ्याज्ञान मतद्रुपद प्रतिष्ठम. विपर्यय म्हणजे काय? मिथ्याज्ञान. उदाहरण? साफ समजणे. चोरीला साप समजणे. आणि विकल्प? विकल्प शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्प. सर वांजेचा मुलगा. विद्यार्थ्यांकडून येऊ दे ना सर. सरांचं तेच उदाहरण असते, वांजेला मुलगा. वांजेला मुलगा होणं आणि काय? दुसरं काय? आकाश. कशाला शिंग? म्हणजे ज्या हा, गोष्टी कशाला शिंग. शक्य नाही त्या शक्य आहेत असं भासणं. बरोबर. अस्तित्व नाही, फक्त शब्दाने सिद्ध होतात. शब्द ज्ञानानुपाती शब्दाने ज्याचं अनुमान होतं, परंतु वस्तुशून्य, पण वस्तू अस्तित्वाच नसते. ती वस्तू अस्तित्वात नसते. आता मी जर म्हटलं की आकाशातून अश्व उडत येत आहेत, तुम्हाला अश्व म्हणजे घोडे उडत येत आहेत, तर तुम्हाला लगेच घोडे दिसले, त्यांना पंख दिसले? दिसले का आकाशात? दिसले. जे आपण कल्पना केल्या ना, पण ते ऍक्च्युअल असतात का? त्या नाही. मग ते विकल्प. नंतर निद्रा. अभाय प्रत्ययालंबना वृत्ती निद्रा. स्मृती. वृत्ती निद्रा. वृत्तिर्निद्रा. अनुभूती विषय संप्रोष. संप्रमोष. संप्रमोष. आता हे 5 मी का सांगितले तुम्हाला? एखाद्याला जर छान पाठ करून तुम्हाला जर लिहिता आली व्यवस्थित न चुकता, तर जेवढी तुम्ही सूत्र लिहिता ना, तुमचं जे उत्तर आहे तर ते जास्त चांगलं इफेक्टिव्ह होतं, मार्क जास्त मिळतात. सूत्र जर तुम्ही व्यवस्थित तुम्हाला लिहिता आली तर. थोडस एका लाईन मध्ये उदाहरण देऊन डिस्क्राईब केलं तरी कुठेही, म्हणजे कुठल्याही पेपरमध्ये तुम्हाला सांगते, जर तुम्हाला सूत्र लिहिता आली तर तुमचं कधीही तुमचं मार्काला थोडं वेटेज जास्त असतं, पण चुकीची लिहू नका. तर आपण ह्या 5 वृत्ती असतात आपण बघितल्या, त्या क्लिष्ट आणि अजून कुठल्या असतात? क्लिष्ट अक्लिष्ट. क्लिष्ट अक्लिष्ट. म्हणजे आता हे का बरं घेतलं? आपण मनाचा विचार केला ना इथे, हो की नाही? मग मनाच्या वृत्तींचा पण विचार करायला पाहिजे की नाही? बरोबर. मनाचा विचार करतो तर ह्या मनामध्ये योगामध्ये कुठल्या वृत्ती सांगितल्या आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे. आता याच्यामध्ये पुढे आपण गेल्यावरती व्यासभाष्यामध्ये 5 चित्तभूमी सांगितल्या, तर त्या कोणत्या आहेत बरं सांगा? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. चित्तभूमी. मूड मॅडम. मूड नाहीये मॅडम. मॅडम मूड आहेत का हो? मूढ, क्षिप्त, बरोबर आहे बोला. आणि निरुद्ध. बोला बरोबर आहे. अजून बरोबर सांगितलं तुम्ही. मूढ, चित्त, विक्षिप्त आणि क्षिप्त, विक्षिप्त आणि निरुद्ध. एकाग्र राहिलं. आता ह्या 5, आता ह्याचं आपण डिटेल मध्ये काही घेणार नाही आहोत. या सगळ्या तुम्ही 5 ज्या चित्तवृत्ती आहे त्याचा एका लाईन मध्ये तुम्ही एका किंवा डिस्क्रिप्शन तुम्ही त्याच्यामध्ये
लिहिलं तर चालणार आहे. आता आपण आधीचही हे बघितलं की त्या वृत्ती क्लेशरहित आणि क्लेशसहित असतात. क्लेश कोणते असतात, किती असतात? 5 क्लेश आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. बरोबर. आणि अविद्याबद्दल काय सांगता येईल? अज्ञान. आणि काय सांगता येईल? सर्व क्लेशांची जननी. सर्व क्लेशांची जननी. बरोबर. म्हणजे अविद्या असेल, अज्ञान असेल तुमच्याकडे, तर ते काय असतं की इतर जे काही पुढचे जे क्लेश आहेत तर ते त्याच्यातूनच ते निर्माण होत असतात, की नाही? आणि अजून काय सांगितलंय, त्यांच्या कुठल्या कुठल्या स्टेजेस असतात, कशा असतात त्या? प्रसुप्त तनु या हा, अवस्थेमध्ये विच्छिन्न असतात. आणि उदार. विच्छिन्न प्रसुप्त तनु आणि विच्छिन्न धारणा. उदार. चार चार त्याच्या स्टेजेस असतात. प्रत्येक जो काही क्लेश आहेत ना, तर त्याचे 4 स्टेजेस मध्ये असतं ते. म्हणजे की कमी आहे, जास्त. मग प्रसुप्त मला त्याचा अर्थ सांगाल का कोण? एका बुट्टीमध्ये जर भाज्या विकत घेतल्या तर त्या सर्वात खाली आपण कोबी घेऊ, त्याच्यावरती काय बटाटे घेतले, त्याच्यावर टोमॅटो घेतले, अशा प्रकारे जर घेतलं तर सर्वात खाली जो असेल तो प्रसुप्त, त्याच्यावर असेल तो तनु, त्याच्यावरचा विच्छिन्न आणि सर्वात वरती जो असेल तो उदार. भावनांचं पण तसंच, वृत्तींचं. मला आता शब्दशः अर्थ जर आपण घेतला, प्रसुप्त, सुप्त म्हणजे काय? ते जेव्हा ते आपल्या मनामध्ये निर्माण होतात, सुप्तचा अर्थ ते काय? मी एकच शब्द विचारते. झोपलेले. सुप्त म्हणजे झोपलेल्या, आणि जागृत नसणे. प्रसुप्त, प्रसुप्त, अव्यक्त. अव्यक्त. बरोबर. प्रसुप्त म्हणजे प्रगाढ सुप्त, म्हणजे अशी झोपली आहे की अजून कधी माहित नाही कधी ती उठेल, हो की नाही? अव्यक्त त्याचा अर्थ, हो की नाही? मग ती एखादा तुमचा क्लेश आहे, तो आहे अजून, पण तो अव्यक्त स्वरूपात आहे. म्हणजे मनामध्ये राग आहे. एखादा व्यक्ती म्हणतो मी रागीट नाहीये, तो त्याचा राग असा सारखा सारखा व्यक्त करत नसेल, पण अशी एखादी वेळ येते की तो व्यक्त होतो. म्हणजे तो प्रसुप्त, असतो तो. म्हणजे कुठलाही क्लेश नाही असं होत नाही, तो असतो, पण तो प्रसुप्त म्हणजे तो सारखा व्यक्त होत नाही अजिबात. आणि मग तनु म्हणजे केव्हा केव्हा. तनु म्हणजे बारीक, म्हणजे कधीतरी व्यक्त होतो. विच्छिन्न म्हणजे असा मधून मधून व्यक्त होतच असतो, सारखा त्याला मधून मधून राग येतच असतो. कधी शांत असतो तर कधी रागीत असतो. आणि एखादा व्यक्ती रागीटच आहे, सारखा आपला भडकतच असतो, जमदग्नीचा अवतार आहे आपण त्याला म्हणत असतो. म्हणजे अशा तऱ्हेने आपण त्याचं वर्णन करू शकतो. प्रसुप्त, तनु, विच्छिन्न, उदार. प्रसुप्त म्हणजे तो अगदीच शांत असतो. आपण ज्या व्यक्तींना शांत म्हणतो ना, पण त्या शांत व्यक्ती पण कधीतरी त्यांचा उद्रेक होतो की नाही, तर त्यांच्या ठिकाणी ऍक्च्युअली तो प्रसुप्त स्वरूपाचा असतो. आणि मग तनु म्हणजे क्वचित कधीतरी आला राग किंवा इतर कुठलाही क्लेश व्यक्त झाला कधीतरी. आणि म्हणजे अशा त्याच्या त्या स्टेजेस असतात. आणि उदार म्हणजे कायम वरच्यावर उफाळतच असतो, अशा प्रकारचे. तर ह्या त्याच्या स्टेजेस असतात. आता आपण आपल्याकडे येणाऱ्या माणसाची त्याच्यातला एखादा अवगुण आपण जर आपल्याला विचारात घ्यायचा असेल, तर तो कशा प्रकारचा आहे, कधी कधी त्याला म्हणजे राग उफाळून येतो किंवा काय, तर आपण योगाच्या दृष्टीने विचार केला तर आपण इथे आपण त्याला लावू शकतो हे, की त्याचं प्रसुप्त, तनु, विच्छिन्न, उदार या कुठल्या कॅटेगरीमध्ये तो मोडतो. क्रोध येतोय त्याला, तर मग तो क्रोध कोणत्या याच्यामध्ये येतोय, किंवा मोह होतोय. काही लोकांना पटकन काहीतरी चोरून घ्यायची सवय असते, किंवा एखादी गोष्ट हवीशी वाटते आणि त्यानुसार मग त्या कृती त्यांच्या हातून घडत असतात. मग ते वाटण्याची इंटेन्सिटी किती आहे, तर ही त्यांना आपण या गोष्टींवरून आपल्याला बघू शकतो. येतं लक्षात हे सूत्र कसं आपण इथे लावू शकतो ते? आपल्याला क्लेश तर कळले, पण मग ती त्यांची क्लेशांची लेवल काय आहे ना, ती इथे कळते आपल्याला. तर
अंतराय सांगितलेले आहेत. अंतराय म्हणजे काय? योगामध्ये अंतराय म्हणजे काय? अडथळे. पण ते कसले अडथळे आहेत? म्हणजे 9 मॅरेथॉनचे अडथळे, 9. मॅरेथॉनचे अडथळे त्यांना आपण म्हणायचं का अंतराय? आपण म्हणतो का? अडथळ्यांची शर्यत असते. व्याधी स्थान व्याधी- संशय प्रमाद आलस्य अविरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्व अनवस्थितत्वानी चित्तविक्षेपास्त अंतराया. पण हे अडथळे योग मार्गातले अडथळे आहेत. योग साधनेमधले अडथळे आहेत. तुम्ही ज्या वेळेला योग म्हणजे एखादी योगी आहे तो समाधीसाठी त्याचा मार्ग चालू असतो, मोक्षाकडे मार्ग चालू असतो, त्यावेळेला साधनेमध्ये येणारे अडथळे आहेत ते. नुसतं अडथळे म्हणू नका. योग साधनेकडे किंवा समाधीकडे वाटचाल करताना योग मार्गात येणारे जे अडथळे आहेत तर त्यांना इथे त्यांनी अंतराय म्हटलेलं आहे, योगमल म्हटलेलं आहे, योगमल सुद्धा म्हटलेलं आहे. माहितीये का तुम्हाला हा शब्द योगमल? हो मॅडम. हा, तर हे किती एक अडथळे? 9. अंतराय आहेत. बरोबर, 9. मग ते आता कोणते कोणते आहेत आणि काय काय आहेत त्यांचे अर्थ तुम्हाला माहित आहे, बरोबर. आपण हे PYS मध्ये याचा अभ्यास केलेला आहे. आता पुन्हा इथे आपण हे अर्थ अपेक्षित आहे की तुम्हाला माहिती आहे. सांगता का कोणी पटापट व्याधी म्हणजे काय? कोण सांगतं यांचे अर्थ? कोण सांगा, चालेल. कोण सांगतो? व्याधी म्हणजे त्याला शारीरिक मानसिक व्याधी असू शकते. संशय मनामध्ये निर्माण होतो त्याच्या, किंवा तो आळशी पण असू शकतो. त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारचे भ्रांती म्हणजे संशय निर्माण होतात. त्यांचा अर्थ नाहीये सांगतात. आणखीन कोण कोण सांगत आहे? सांगा बरं. व्याधी म्हणजे आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक 3 प्रकारचे असतात. त्यानंतर स्त्यान म्हणजे मनाची अकर्मण्यता. त्यानंतर संशय म्हणजे कुठल्याही निर्णयाप्रत न पोचणे. त्यानंतर वादिस्त्यान संशय. प्रमाद म्हणजे अति बोलणे. मोठी चूक, प्रमाद झाला म्हणजे मोठी चूक. प्रमाद, मोठी चूक करणे. आलस्य मनाचं जडपणा. त्यानंतर प्रमाद, आलस्य, अविरती. अविरती आठवत नाही. पुढे भ्रांती दर्शन म्हणजे योगाच्या ज्या अवस्था सांगितलेल्या आहेत त्यामध्ये ज्या ज्या सिद्धी प्राप्त होतात त्यांची भ्रांती निर्माण होणे नसतानाही. त्यानंतर अलब्ध भूमिकत्व म्हणजे ज्या स्टेजेस मध्ये जे जे घडायला पाहिजे ती किंवा आपली भूमी आपण वाढवत नेली पाहिजे, एकाग्रापर्यंत गेलं पाहिजे, ती भूमी उपलब्ध न होणे. त्यानंतर अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्व. जर भूमी प्राप्त झाली तर त्या भूमीवर स्थिर राहता न येणे. चित्तविक्षेपाचे अंतर झालं. अविरती फक्त राहिलं. अविरती कोण सांगेल? अविरती म्हणजे बहुतेक आपण म्हणजे प्रत्याहार पूर्णत्वाला न जाणे. नाही. ठीक आहे, आता होमवर्क शोधा अविरतीचा अर्थ. आता त्याच्या बरोबर अंतराया बरोबर कोण येतं? त्याला काय म्हणतात? सहभूव. विक्षेप, सहभूव. कोणते कोणते? कोणते कोणते?
दुःख दोर्मनस्य अंगमे जयतो श्वास प्रश्वास श्वश्वासः विक्षिप्तः भुवः. आता याच्यामध्ये अंगमे जयत्व म्हणजे काय? नाही आहे ठीक आहे. कोण सांगेल अंगमे जयत्व म्हणजे काय? कारण मी इथे लेक्चर सारखं सांगितलं ना तर तुम्ही विसरून जाल, लेक्चर सारखंच ऐकाल. आता तुम्ही जर सांगितलं ना तर ठीक आहे, चुकलं तर म्हणजे चुकलंय ते तुम्हाला शोधून काढायचं, एवढं लक्षात ठेवायचं. अंगमे जयत्व कोण सांगेल? शरीराचा जडपण. नाही, जडपणा नाही. श्वास प्रश्वास म्हणजे काय? कारण ही सूत्र आहेत ना, ही खूप महत्वाची आहे. ही तुम्हाला पेपर 1 मध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न येतो. आणि हे जर तुम्हाला नाही लिहिता आली तर तुमचे मार्क जातील. आणि हे तुम्ही MA करा, PhD करा, काहीही करा, हे तुम्हाला आहेतच आहे. अंतराय आणि विक्षेपसह भुव आहेतच आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही जर व्यासभाष्यामध्ये याची एक लाईन आहे, म्हणजे चित्तस्य अकर्मण्यता किंवा काय असं सगळं ते एक लाईन आहे. ज्यांना खरोखर चांगले मार्क मिळवायचे आहेत ना, त्यांनी तो संस्कृत मधलं ते त्यांचं व्यासभाष्यामधले उचलायचं आणि त्याचा अर्थ लिहायचा, आणि मग व्यवस्थित त्यांचं उत्तर तयार होईल. अंगमे जयत्व म्हणजे शरीराला कंप सुटणे. करेक्ट, शरीराला कंप सुटणं. आणि श्वास प्रश्वास म्हणजे नावातच आहे, नावातच आहे. विचार करा, श्वास प्रश्वास. तुमचा श्वास प्रश्वास वाढतो, गती, त्यांची गती वाढते. अनियमित होते. श्वास प्रश्वासाची गती वाढते, छातीत दडदड व्हायला लागतं, त्यामुळे गती वाढते. आणि इथे अंगमे जयत्व म्हणजे तुमच्या शरीराला कंप सुटतो. भीतीने कंप सुटतो की नाही, घाबरतो आपण, त्यावेळेला कंप सुटतो, छातीत दडदडायला लागतं, श्वास वाढायला लागतो. म्हणजे हे वरचे जे विक्षेप आहेत चित्तातले त्याच्या बरोबरीने येणारे आहेत. म्हणजे पहिले 9 तर आहेतच, त्याच्या बरोबरीने हे येतात. आता दुःख म्हणजे तुम्ही 3 दुःख सांगितली. दौर्मनस्य म्हणजे काय? मनाशी संबंधित आहेत. आता याच्यामध्ये दुःख आणि दौर्मनस्य पहिल्या 2 गोष्टी आहेत की नाही, पहिल्या 2 गोष्टी आहेत त्या मनाशी संबंधित आहेत. आणि पुढच्या ज्या 2 आहेत अंगमे जयत्व आणि श्वास प्रश्वास, या शरीराशी संबंधित आहेत. म्हणजे काय, शरीरावरती ते दिसून येतात. कळलं? श्वास, शरीराला कंप सुटतो, दिसतं ना आपल्याला, एखाद्या व्यक्तीला भीतीने तो थरथर कापतोय. आणि श्वासाची गती वाढली ही पण आपल्याला दिसून येते. हे 4 गोष्टी आहेत, मानसिक 2 आणि 2 शारीरिक याच्यामध्ये आहेत. तर हे पुढचं तुम्हाला हे आता अजून नाहीये. चित्तामध्ये बदल घडून येतात, तर धर्म लक्षण अवस्था असे परिणाम घडून येतात. आता ते आपण थोडस हे करूया. आता मला पंचकोश कुठल्या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे? पंचकोश ही संकल्पना कोणत्या उपनिषदामध्ये सांगितलेली आहे? हे लक्षात ठेवायचं प्रत्येकाने. कोणत्या उपनिषदामध्ये सांगितली आहे? तैत्तरीय उपनिषद. तैत्तरीय उपनिषदामध्ये ब्रह्मानंद वल्ली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली. तर पंचकोश तुम्हाला 5 कोश माहित आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. बरोबर? आता याच्यामध्ये अन्नमय कोश आहे हा शरीराशी संबंधित आहे. प्राणमय कोश प्राणशक्तीशी संबंधित आहे, प्राणाशी संबंधित आहे. मनोमय कोश कशाशी संबंधित आहे? मनाशी संबंधित आहे. नंतर विज्ञानमय कोश बुद्धीशी, आणि आनंदमय कोश पूर्ण, म्हणजे या सगळ्यांचं म्हणजे पूर्ण आत्मा, म्हणजे पूर्ण शरीर, या सगळ्या कोशांचं पूर्णत्वाला जाणं आनंदमय कोशाशी संबंधित असतं. मग आता इथे आता हे इथपर्यंत आपण का आलो?
तर आपण समुपदेशन करतोय म्हणजे कशाच्या स्तरावर करणार आहोत आपण? बुद्धीच्या स्तरावर करणार आहोत, बरोबर? हो. आपण मगाशी बघितलं ना, एखादी व्यक्ती येते तर त्याला शारीरिक व्याधी आहे म्हणून ती येते किंवा त्याला मानसिक प्रॉब्लेम काहीतरी आहे किंवा इतर कुठल्याही काही समस्या घेऊन ती येते. पण त्या बहुधा आपण जर कॅटेगरी त्याची केली तर तुम्ही विचार करून बघा. त्या बऱ्याचशा वागणुकीच्या समस्या असतात किंवा कोणी कोणाला त्रास दिला म्हणजे मनाशी संबंधित असतात बऱ्याचशा आणि फार थोड्या शरीराशी संबंधित असतात. आता इथे आपण इथे समुपदेशन मात्र कशाच्या स्तरावर दिलं जातं? बुद्धीच्या स्तरावर. आणि इथे आपण प्रत्येक वेळेला मागे आपण उद्योगधंदे आणि योग बघितलं किंवा इतरही काही गोष्टी बघितल्या त्यावेळेला विज्ञानमय कोशावरती आपण साधना दिली. आपण मला सांगा अन्नमय कोशावरती कोणती साधना देतो? एकात्म योग चिकित्सा. त्याच्यामध्ये आपण अन्नमय कोशावरती काय काय साधना देतो? कुठल्याही रोगावरती द्यायची झाली तर त्याच्यात काय काय इन्क्लूड करतो? आसन, सूक्ष्म व्यायाम, मिताहार, आणि प्राणायाम. प्राणायाम नाही. शुद्धिक्रिया, हा, शरीर शुद्धी शुद्धिक्रिया झाली राहिली. पाहिजे, बरोबर. आहार, शरीर शुद्धी म्हणजे त्याच्यासाठी क्रिया, त्याच्यानंतर आसन किंवा व्यायाम आपण त्याला याच्यावरती सुचवतो. प्राणमय कोशावरती प्राणायाम. प्राणायाम. नुसतं प्राणायाम का? नुसता प्राणायाम असतो का? त्याच्यामध्ये एक शुद्धिक्रिया पण असते. कोणती असते? प्राणायामाच्या आधी केली जाते. कपालभाती. कपालभाती. ती तुम्हाला इथे इन्क्लूड करायला सांगायला पाहिजे. म्हणजे शुद्धी हा. क्रिया लिहायचं आणि मग कपालभाती. आणि परत आणखीन आपण अजून श्वसनाचे वेगवेगळे प्रकार केले जातात. विभागीय हा. श्वसन आहे, योगिक श्वसन आहे, व्याघ्र श्वसन आहे, शशांकासन श्वसन. आता तुम्हाला सगळे आहेत नाही श्वसनाचे वेगवेगळे प्रकार. म्हणजे श्वसनाचे वेगवेगळे प्रकार केले जातात आणि मग त्याच्यानंतर प्राणायाम. म्हणजे हे सगळं तुम्हाला प्राणमय कोशावरती ही साधना आपण याचा आपण विचार करतो. मनमय कोशावरती कशाचा विचार केला जातो? धारणा, ध्यान, समाधी. अंतरंग योग, बरोबर. अजून काय? योग निद्रा. प्राणायाम पण येणार मॅडम. प्राणायामाचा इफेक्ट मनावरती होतो पण इथे मनोमय कोशाची तुम्हाला जर चिकित्सा म्हणून साधना द्यायची तर अजून काय येईल? भ्रामरी निद्रा. येईल, त्राटक पण येईल. त्राटक पण येईल. ते सगळं प्राणायामामध्ये जाईल. कळलं का? मनोमय कोशावरती तुम्हाला साधना द्यायची आहे तर भजन, कीर्तन, अंतरंग योगाशी संबंधित हा. ज्या काही गोष्टी करतो, बरोबर. जपयोग करतो, अंतरंग योगाशी संबंधित आहे. भजन कीर्तन अंतरंग योगाशी संबंधित आहे. हो की नाही? या सगळ्या क्रिया आणि योग निद्रा हे सगळं स्थितप्रज्ञ. प्रत्याहार, धारणा, स्थितप्रज्ञ नाही. कुठलेही शब्द कुठेही नका जोडू. स्थितप्रज्ञ कोणाला तो वेगळा भाग आहे. ते तुम्हाला मनाशी संबंधित ज्या ज्या गोष्टी की ज्याचा परिणाम मनोमय कोशावरती होईल त्या साधना इथे इन्क्लूड करायच्या. तर त्याच्यामध्ये भजन, कीर्तन, जपयोग, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि त्याच्यानंतर योग निद्रा याच्यामध्ये घेईल. विज्ञानमय कोशावरती काय येतं? विज्ञानमय कोशाला साधना द्यायची तर काय देणार तुम्ही? आपण महिलांसाठी योग मध्येही बघितलं की नाही? वाचन करणे आणि त्याविषयीचं विज्ञान समजून घेणे. म्हणजे त्या विषयाचं बद्दलची माहिती घेणं आणि नुसतं वाचन करणं नाही येणार त्याच्यात. तुम्ही जे नंतर म्हणलात ते अगदी बरोबर आहे की त्या विषयाबद्दल तुम्ही समजून घेणं आणि काउन्सिलिंग समुपदेशन येतं त्याच्यामध्ये. कारण ते बुद्धीच्या स्तरावरती केलं जातं.
या 2 गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आपण महिलांसाठी बघितलं तर त्यावेळेला त्यांना रोग का झाला ते सांगितलं आणि मग त्याच्यानंतर त्यांचं काउन्सिलिंग पण केलं. हो की नाही? ह्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता इथं आपण काउन्सिलिंगचा विचार करतो आहोत, तर तो आपण जोडायचा योगाशी, इथे विज्ञानमय कोशाशी जोडायचा. तो विज्ञानमय कोशाशी जोडताना आपण आधीच्या जे आतापर्यंत आपण जे बघितलं ना, चित्तवृत्ती, मग त्याच्या मनातल्या वृत्ती कोणत्या आहेत, हे सगळे पॅरामीटर्स त्यांना आपण लावणार आहोत. त्या समोरचा व्यक्ती आलाय ना, त्याचं ऐकून घेताना म्हणजे योगाच्या दृष्टिकोनातून आपल्याला आता हे पुढची पण आहे त्याच्यामध्ये की दुःख कोणत्या प्रकारचे काय ते बऱ्याच गोष्टी आहेत. सर पुढचं लेक्चर आहे का? थोडं कंटिन्यू केलं तर चालेल. आलेत का सर मॅडम? सर सर आपण हे 5 मिनिटं घेऊया. मॅडम आल्या तर मला सांगा, कारण माझ्या इथे स्क्रीनवर ते दिसत नाहीये. नेक्स्ट टीचर जर आले तर आता आपण व्याधी बघितल्या योग वसिष्ठमध्ये कोणाचं संभाषण आहे योग वसिष्ठ ग्रंथामध्ये? वशिष्ठ मुनी आणि श्रीराम यांचं. श्रीराम यांचे बरोबर. तर याच्यामध्ये त्यांनी व्याधी सांगितलेले आहेत. म्हणजे व्याधीबद्दल आपण आता ह्या ज्या गोष्टी करतो आहोत, मनोकायिक आजार वगैरे, तर हे त्यावेळेला वसिष्ठांनी सांगितलेलं आहे. हे पुस्तकामध्ये त्या ग्रंथामध्ये नमूद आहे. तर ते काय आहे? आधीज व्याधी आणि अनाधीज व्याधी. आपण हे आता जस्ट वाचूया, पुढच्या वेळेला डिस्क्राईब करूया. तर त्याच्यामध्ये आधीज व्याधीमध्ये सार आणि सामान्य सांगितलेले आहेत आणि अनाधीजमध्ये संसर्गजन्य रोग किंवा अपघात इत्यादी आहेत आणि ते मणिमंत्र औषधी किंवा म्हणजे पूर्वी मंत्रांनी वगैरे केलं जायचं उपचार, तर किंवा औषधी वनस्पतींनी केलं जायचं किंवा काही आपण रत्नबित्न देऊन केलं जायचं, तर त्याच्यावरती त्याला अनाधीज व्याधी असं म्हटलेलं आहे. आणि सार म्हणजे जन्मजात जे काही दोष असतात तर त्याच्यातून निर्माण होणाऱ्या ज्या काही व्याधी आहेत त्यांना सार म्हटलेलं आहे. आणि सामान्यमध्ये मनोकायिक आजार जे आहेत, मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक म्हणजे मन आणि काया म्हणजे शरीर, या दोघांशी संबंधित म्हणजे शरीर आत्ताचे जे सर्वसामान्य आजार आपल्याला दिसतात ते बरेचसे 90% आजार हे मनोकायिक आहेत. कोणते कोणते आजार आहेत मनोकायिक सांगा बरं? बीपी शुगर सुद्धा मॅडम. शुगर आजार आहे का? साखर? डिप्रेशन. हा, डिप्रेशन. मला ना एक तुम्हाला सांगते, आपण आता MA करतो की नाही, तर आपल्याला थोड्या काही गोष्टी माहिती हव्या. आपण बीपी हा शब्द वापरतो, पण डॉक्टरांना विचारा, डॉक्टर बीपी असा आजार असतो का? ब्लड प्रेशर? हायपरटेन्शन. हायपरटेन्शन, त्यांना आपण हायपरटेन्शन म्हणायला पाहिजे. आणि शुगरला काय म्हणायला पाहिजे? डायबेटीस. डायबिटीस. मग तुम्ही ज्या वेळेला पेपर लिहिता त्यावेळेला सुद्धा तुम्ही असे शब्द वापरा. कारण आपण योग थेरपीचा पण अभ्यास केलेला आहे. म्हणजे मग आपण रोगांचा अभ्यास केलेला आहे, तर त्या रोगांची नावं आपण व्यवस्थित तुम्ही लिहायला पाहिजे. नुसतं थायरॉइड लिहिता, थायरॉइड हा आजार आला का? थायरॉइड ही ग्रंथी आली. पण मग थायरॉइडशी संबंधित जे आजार आहेत त्याची नावं तुम्ही लिहायला पाहिजे. म्हणजे हे थोड्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर त्या तुम्ही थोडस स्वतःमध्ये बदल थोडेसे घडवून आणा. तर हे सगळे जे आजार आहेत, डिप्रेशन म्हणा किंवा सगळेच आता जे दिसतात ते बरेचसे एन्झायटी आहे किंवा अजून कोणते कोणते सांगता येतील? अजून कोणते आजार सांगता येतील? निद्रा, सोमनिया, निद्रानाश. हा, तुम्ही आता ना मनोकायिक आजारांची एक लिस्ट बनवा बरं. मनोकायिक आजार लिहून काढा, बघा, गुगल करा आणि लिहून काढा आजार. तुमच्यासाठी तुम्ही हे लिहून काढा. परत सांगते,
डायजेस्टिव्ह सिस्टीम मधले कुठले आजार आहेत, प्रत्येक सिस्टम आणि त्याच्यातले मनोकायिक आजार एक लिस्ट बनवा. म्हणजे स्वतःची खरोखर तुम्हाला स्वतःला माहिती करून घ्यायची असेल ना, तर हे असं तुम्ही जरा स्वतःच शोधाल ना, तर मग तुमच्या ते बरोबर डोक्यामध्ये राहणार आहे. हं? आता हे आपण इथपर्यंत थांबूया आपण, कारण 5 मिनिटं वर झालीये. मग आपण काही आधीच्या स्टेप आहे आणि हे थोडंसं राहिलंय ते पुढच्या वेळेला हे थोडं राहिलं. हे समुपदेशनाच्या पायऱ्या ते राहिलेले. ठीक आहे, ते आपण एका लेक्चर मध्ये संपेल आपलं.